जालना शहराचे आराध्य दैवत तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले आनंदी स्वामी मंदिर प्रसिद्ध आहे. 1700 मध्ये या मंदिराची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं. 22 जूनपासून या मंदिरात मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवादरम्यान स्वामींची दररोज वेगवेगळी अशी 7 रूपे जालनाकरांना अनुभवायास मिळणार आहेत. पाहुयात काय आहेत आनंदी स्वामी महाराज मंदिराची प्राचीन आणि पुरातन महत्त्व. मी रमेश अनंतभाऊ ढोले, आनंदी स्वामी देवस्थानचा विश्वस्त असून आनंदी स्वामी महाराजांनी 1726ला समाधी घेतलेली आहे आणि तेव्हापासून महागवती अष्टमीला त्यांचा उत्सव होतो आणि दास नवमीला काला होतो आणि अमावस्याचे पौर्णिमा आनंदी स्वामी महाराजांची यात्रा आषाढ महिन्यात भरते आणि आनंदी स्वामी महाराजांचा प्रगट हा देऊळगाव राजा येथे बालासाहेबांच्या मंडपात झालेला असून सर्व भाविकांच्या आणि शिष्यगणांच्या यांनी त्यांना इथे जालन्यात आणलेले आहे आणि पूर्वी 1947च्या नंतर जालना शहरात आनंदी स्वामी महाराजांची पालखी निघते आणि निजाम सरकारच्या काळात पालखी निघत होती आणि आनंदी स्वामी देवस्थानची आख्यायिका अशी आहे की इतक्या वर्षाची परंपरा आणि आमच्या खांद्यावर महादेव बाबापासून ही जबाबदारी आलेली आहे आणि आम्ही पूजा अर्चा हे सगळं व्यवस्थितशीर दोन्ही टाईम करतो आणि देवस्थानची बरेच भक्तजनांना याचा अनुभव सुद्धा आलेला आहे आणि लोक 7 दिवस दर्शनाला येतात आणि ही जे परंपरागत चालू आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड आलेला नाही. माझं नाव समर्थ विजय मोहिते. मी प्रॉपर जालन्याचं राहणार आहे. तरी आम्ही सर्व आनंदी स्वामी भक्त आहोत. नेहमी आम्ही रोज मंदिरात येतो. रोज इथं मंदिरात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमही असतात. तसेच नित्य संध्याकाळी 7 वाजता नित्य आरती असते. त्या आरतीसाठी आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी येतो व या ठिकाणचं जे काही वातावरण आहे हे सर्व आनंदीमय असतं. कधी मंदिरात आलं की प्रसन्नता असते मंदिरामध्ये, कारण की महाराजांचं नावच हे आनंदी आहे. महाराजांच्या नावामागचा थोडा पूर्व भाग तुम्हाला सांगतो की जे कसं महाराजांना आनंदी नाव पडलं. देऊळगाव राजामध्ये जेव्हा महाराज प्रगट झाले त्यानंतर सुखानंद स्वामी जेव्हा त्यांना आले भेटायला तेव्हा त्यांनी सांगितलं की सर्वांनी त्यांना विनंती केली की महाराजांचं नाव ठेवायचं आहे. तर महाराजांचं नाव काय ठेवणार, तर त्यांनी सांगितलं महाराजांकडे पाहून सर्वांना आनंद होतो, त्यामुळं यांचं नाव दुसरं असंच काय शकतं की त्यामुळे त्यांनी त्यांना आनंदी नाव दिलं. माझं नाव तुषार जगदीश देठे. मी जालना तालुक्यातीलच खरपुडे गावचा रहिवासी आहे आणि आमचा या ठिकाणची जी श्रद्धा आहे संत आनंद स्वामीवरची ती पिढ्यानपिढ्या आमच्या पंजोबापासून तिथं नित्यनेमानं येतात. आषाढीचा जो महोत्सव असतो त्यामध्ये फार श्रद्धेनं आत्मीयतेनं आमच्या परिवारामध्ये सहभागी होतो. महाराजावर यांची अपार श्रद्धा आमच्या वडिलांची आहे आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आनंदी स्वामी महाराजांचा उत्सव चालू होत आहे आणि गुरुवारी दत्तात्रयाचं, शुक्रवारी बालाजीचं, शनिवारी असे वेगवेगळे रूप प्रदान करण्यात येते स्वामीला आणि ते आषाढ शुद्ध दशमीला शेषाई भगवानाचं रूप देण्यात येते आणि आषाढी एकादशीला पालखी निघते. आनंदी स्वामी महाराज देऊळगाव राजा येथे सगळ्यात आधी प्रकट झाले आणि त्यानंतर जालनाकरांनी त्यांना जालन्यात येऊन वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर जालना शहरातच त्यांनी समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.